छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेत पुन्हा एकदा सत्तेच्या गणिताची चर्चा सुरू झाली आहे। महापौर निवडणुकीनंतर आता सर्वांचं लक्ष लागलं होतं ते स्थायी समितीच्या सभापती पदाकडे। कारण महापालिकेच्या राजकारणात हे पद फक्त एक पद नसतं, तर शहराच्या आर्थिक निर्णयांची किल्ली असते। आणि आता या पदावर भाजपानं अनिल मक्रिये यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय। पण या निवडीमागे केवळ एक साधा राजकीय निर्णय आहे का? महापौरपद हुकल्यानंतर मक्रिये यांना दिलेली ही राजकीय समजूत आहे का? स्थायी समितीवर भाजपाचं वर्चस्व नेमकं शहराच्या राजकारणाला कोणत्या दिशेने नेणार? या सगळ्या राजकीय घडामोडींचं सविस्तर विश्लेषण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या राजकारणात सध्या एक महत्त्वाचा टप्पा सुरू झालाय। महापौर निवडीनंतर आता स्थायी समितीच्या सभापती पदाची निवडणूक झाली आणि या पदासाठी भाजपाने समर्थनगर प्रभागाचे नगरसेवक अनिल मक्रिये यांना उमेदवारी दिली। 12 मार्च म्हणजेच आज या निवडीची औपचारिक घोषणा देखील झाली। साध्या भाषेत सांगायचं झालं तर स्थायी समिती म्हणजे महापालिकेच्या आर्थिक कारभाराचा केंद्रबिंदू। शहरातील विकास कामं, निविदा, खर्च, अंदाजपत्रक या सगळ्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये स्थायी समितीचा मोठा वाटा असतो। त्यामुळेच या समितीच्या सभापतीला अनेकदा महापालिकेच्या तिजोरीची चावी असंही म्हटलं जातं आणि म्हणूनच हे पद राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचं मानलं जातं। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इतिहासात एक मोठा बदल तेव्हा घडला जेव्हा भाजपानं पहिल्यांदा स्वबळावर बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली। याआधी भाजप कायमच शिवसेनेसोबत युतीत असली तरी महापालिकेच्या राजकारणात त्यांना कायमच दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना पक्षात होती। पण या निवडणुकीत भाजपानं तब्बल 57 नगरसेवक निवडून आणत स्पष्ट बहुमत मिळवलं आणि पहिल्यांदा शहराच्या राजकारणात फ्रंट सीट मिळवली। याच पार्श्वभूमीवर महापौर पदासाठी पक्षात मोठी स्पर्धा निर्माण झाली होती। त्यावेळी अनिल मक्रिये यांचं नावही जोरात चर्चेत होतं, पण शेवटी पक्षानं समीर राजूरकर यांना महापौर पदाची संधी दिली। त्यामुळे मक्रिये यांना त्या शर्यतीत मागे राहावं लागलं। आता मात्र स्थायी समितीच्या सभापती पदाची संधी देऊन पक्षानं त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे। राजकीय वर्तुळात याकडे एका प्रकारे महापौरपद हुकल्यानंतरची राजकीय भरपाई म्हणून पाहिलं जातं। आता स्थायी समितीची रचना पाहिली तर या समितीत भाजपा आणि शिंदे गटाचं बहुमत आहे। भाजपाच्या कमलाबाई नरोटे, राजगौरव वानखेडे, सुरेंद्र कुलकर्णी, रवी कावडे, अनिल मक्रिये, अर्चना निळकंठ, माधुरी अदवंत आणि आप्पासाहेब हिवाळे असे सदस्य यात आहेत। तर शिंदे गटाकडून श्वेता त्रिवेदी आणि राजू राजपूत हे आहेत। याशिवाय MIMचे खान अब्दुल मतीन, मेराज खान, पठाण मजहर, खान अल्मास खानम, ठाकरे गटाचे सचिन खैरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ असे सदस्य यात आहेत। या संख्याबळाच्या गणितावर आता नजर टाकली तर सभापतीपद भाजपकडे जाणं जवळपास निश्चित मानलं जात होतं। मात्र राजकीय लढत पूर्णपणे एकतर्फी होऊ नये म्हणूनच MIMनं खान अब्दुल मतीन यांना उमेदवारी दिली। यामुळे ही निवडणूक औपचारिक असली तरी राजकीय संदेश देणारी ठरते। दरम्यान अनिल मक्रिये यांची राजकीय पार्श्वभूमी ही लक्षात घेण्यासारखी आहे। ते राज्याचे मंत्री अतुल सावे यांचे निकटवर्तीय मानले जातात। स्थानिक पातळीवर त्यांचे संघटनात्मक काम आणि पक्षाची असलेली निष्ठा यामुळेच त्यांना ही संधी मिळाल्याचं बोललं जातं। पण इथं आणखी एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा येतो। शहरातील समर्थनगर याच प्रभागातून 2 मोठी पदं गेली आहेत। महापौरपदी समीर राजूरकर आणि आता स्थायी सभापती म्हणून अनिल मक्रिये। त्यामुळे सिडको हडको सारख्या नव्या शहर भागातील काही नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचंही बोललं जातं। याचा अर्थ असा की भाजपच्या आतही सत्तेच्या वाटपावरून सूक्ष्म पातळीवर राजकीय हालचाली सुरू आहेत। स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी स्वीकारताना अनिल मक्रिये यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत। त्यांनी सांगितलं की महापालिकेचा महसूल वाढवण्यावर भर दिला जाईल। महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमण हटवून त्या जागांचा योग्य वापर केला तर शहराच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते। तसंच शहरातील रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा सुधारण्यावर लक्ष दिलं जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। महापालिकेच्या अंदाजपत्रकात पारदर्शकता ठेवणं, निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणणं आणि सुरू असलेली कामं वेगानं पूर्ण करणं हेही त्यांचे प्राधान्यक्रम असतील असं ते म्हणाले। पण इथं राजकीय विश्लेषणाचा एक वेगळा पैलू समोर येतो। स्थायी समिती म्हणजे शहराच्या विकास निधीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा। त्यामुळे पुढील काळात कोणत्या भागात जास्त विकास कामं होणार, कोणत्या भागात निधी मिळणार यावर अप्रत्यक्षपणे राजकीय प्रभाव पडू शकतो। म्हणजे स्थायी समितीवर नियंत्रण असणं म्हणजे शहराच्या विकासाच्या राजकारणावर नियंत्रण असणं। भाजपसाठी ही संधी महत्त्वाची आहे आणि आता जे काही यश आहे ते पुढेही टिकवून राहणं हे भाजपसाठी नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे।
त्यामुळे शहरात विकास कामांचा वेग वाढवून राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून नक्कीच केला जाऊ शकतो. दुसरीकडे विरोधकांसाठी ही मोठी संधी आहे. जर शहरात विकास कामांबाबत नाराजी निर्माण झाली तर तेच मुद्दे पुढील निवडणुकांमध्ये मोठं राजकीय हत्यार बनू शकतात. MIM, ठाकरे गट आणि इतर पक्ष सध्या संख्याबळात मागे असले तरी महापालिकेच्या सभागृहात ते आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नक्कीच नाकारता येत नाही. म्हणजे स्थायी समिती सभापती पदाची निवड ही केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नसून शहराच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणारा टप्पा ठरू शकतो. कारण महापालिकेच्या राजकारणात सत्ता म्हणजे फक्त पद नसतं, तर ते शहराच्या विकासावर नियंत्रणही असतं आणि विकासावर नियंत्रण म्हणजेच राजकीय प्रभाव. आता पाहायचं इतकंच आहे की अनिल मक्रिये यांच्या नेतृत्वाखाली स्थायी समिती खरंच शहराच्या विकासाला गती देणार का, की पुढील काही महिन्यात महापालिकेच्या राजकारणात नवे वाद आणि नवीन समीकरणं तयार होणार. मक्रिये हे कामासाठी ओळखले जातात. ते बोलतात कमी पण काम चांगलं करतात अशी त्यांची ख्याती आहे. पद असो वा नसो त्यांनी शहराच्या विकास कामांमध्ये अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं जातं. आता पद आल्यानंतर याच विकास कामांना कसा वेग मिळतो हे बघणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात प्रत्येक निर्णयामागे एक राजकीय संदेश लपलेला असतो. तुम्हाला काय वाटतं? अनिल मक्रिये यांच्या हातात गेलेली महापालिकेच्या तिजोरीची चावी शहराच्या पुढील विकासासाठी वापरली जाईल की पुढील राजकारणात नवीन समीकरणं तयार करेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.